नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रशासकीय सेवेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक प्रश्नांची जाण असणारे संवेदनशील अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये यावेत, प्रशासकीय परीक्षा त्यांना सहज सुलभ व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या करिअर कट्टा या उपक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत माननीय अमित भोळे सर. सर, स्वागत आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. जय, माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय. अमित जी, तुमच्यापर्यंत आवाज येतोय माझा? हो, हा आता आला. हा सर. सर, तुमचं सहर्ष स्वागत आजच्या करिअर कट्टा या नमस्कार. जयजी, माझा आवाज येतोय का? होय सर, येतोय. येतोय. मग आपण सुरू करूया. यशवंतजींचे लिंक ब्रेक झालेली वाटते. स्टार्ट करा. ओके. धन्यवाद यशवंतजी. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदयजी सावंत यांच्या स्फूर्तीने महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हा जो करिअर कट्टा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्यामध्ये मला बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. तर जसं आपल्याला आज माहिती आहे की आज आपल्यासोबत बरेचसे ग्रॅज्युएशनला असलेले ऍस्पिरंट्स आहेत आणि त्यांना एक दोन शब्द माझ्या अनुभवाचे कळावे म्हणून मला आज इथे बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण आज जॉईन झाला तिथे. तर सुरुवात करायची म्हणजे आय बिलॉंग टू इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, भारतीय नागरी लेखा सेवा असं ह्या सेवेचं नाव आहे. IAS आणि अलाइड सर्व्हिसेसमध्ये याचा समावेश होतो. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मार्फत जी परीक्षा घेतली जाते IAS IPS साठी, त्यामध्ये एकूण 24 किंवा तत्सम सेवा असतात, ज्याच्यामध्ये परीक्षार्थींना संधी मिळू शकते की त्या सेवेमध्ये सेवा करण्याची. त्यामधलीच एक ही सेवा आहे इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस. यामधला 2010 बॅचचा मी अधिकारी असून गेल्या 10-11 वर्ष झालेत आता मी दिल्लीमध्येच स्थायिक आहे आणि दिल्लीमध्येच विविध मंत्रालयामध्ये मी काम बघितलं आहे. तर सुरुवातीपासून सुरू करूया. मी स्पर्धा परीक्षेकडे कसा वळलो आणि त्यासाठी मी कशी तयारी केली आणि त्या अनुभवातून तुम्हाला काही शिकता येईल का, आपली वाटचाल चांगली करता येईल का, हा आजच्या आपल्या संभाषणाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर सुरुवातीपासून सांगायचं झालं तर माझं शालेय शिक्षण आणि 12वी पर्यंत सगळं शिक्षण जळगावमध्ये झालं आणि मराठी माध्यमातून झालं विशेष म्हणजे. तर सुरुवातीपासून माझा एक ध्येय होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने आपल्याला वाटचाल करायची आहे, याबाबत मी एकदम क्लिअर होतो. पण आता स्पर्धा परीक्षा देणे किंवा स्पर्धा परीक्षेमधून एक करिअरची संधी मिळवणे हा एक मुद्दा झाला आणि त्यासाठी प्रयत्न करणे हा दुसरा मुद्दा झाला आणि कसे प्रयत्न करणे हा अजून त्याहून वेगळा मुद्दा आहे. तर खरं सांगायचं म्हणजे फक्त जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या पलीकडे मला स्पर्धा परीक्षेच्या बद्दल काहीही माहिती नव्हती. म्हणजे मला इतकंच ठाऊक होतं की स्पर्धा परीक्षेत UPSC नावाच्या एका स्पर्धा परीक्षेमधून
आपल्याला IAS आणि IPS बनता येतं. त्यामध्ये इतरही काही सेवा असतात, त्यामध्ये इतरही काही सर्व्हिसेस असतात, याचा मला त्यावेळेस काही भान नव्हतं. असो तर 12वी संपल्यावर जेव्हा मी ग्रॅज्युएशनला गेलो तेव्हा मी हा प्रयत्न सुरू केला की आपल्या कॉलेजमधले माझं इंजिनिअरिंग हे जे आहे ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथून केलं, COEP मधून केलं. तर जसं मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली तेव्हा मग मी शोधू लागलो की कोण आपले सिनियर आहेत, कोण आपले वरिष्ठ आहेत आपल्या कॉलेजमधले जे या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता आहेत किंवा जे तयारी करून जे सक्सेसफुल झाले आहेत. तर मला बरेचशा ऍस्पिरंट्सला भेटण्याची संधी पण मिळाली. तेव्हा आमच्या कॉलेजमधून संदीप साळुंके एक होते, रवी पाटील होते जे तयारी करत होते. तर या सगळ्यांकडनं प्रेरणा घेण्याचा मला योग आला. महत्वाचा एक मुद्दा मला असा सांगायचा इथे नोंद करावीशी वाटते त्याची, ती ही की जेव्हा मी असे ऍस्पिरंट्स किंवा जेव्हा असे परीक्षार्थी मी शोधत होतो माझ्या कॉलेजमधले म्हणा किंवा इतर माझ्या ओळखीच्यांमधले म्हणा, तेव्हा मला एक गोष्ट अशी जाणवली की यशस्वी कॅन्डिडेट्स पेक्षा मला अयशस्वी कॅन्डिडेट्सच जास्त भेटलेत. म्हणजे काय, तर बाबा मी कोणी सांगायचं किंवा मी 2 अटेम्प्ट दिले, 3 अटेम्प्ट दिले पण माझं काही सिलेक्शन झालं नाही. कोणी म्हणायचं मी 4 अटेम्प्ट दिले पण माझं सिलेक्शन झालं नाही. तर एकंदरीत मला कळलं की समजा आपण 10 लोकांना भेटलो तर त्यापैकी एखादाच असतो असा की जो सिलेक्ट झालेला असतो किंवा जो 2-3च असतात की जे पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा ज्यांनी दिलेली असते. तर मला एक कळलं की ह्या स्पर्धा जे स्वरूप आहे ते फार अनिश्चित आहे. म्हणजे अनिश्चित इन द सेन्स की समजा आपण आपल्या उमेदीच्या वयाचे 4-5-6 वर्ष आपण या परीक्षेसाठी देत आहोत आणि त्यानंतर समजा आपल्याला या परीक्षेत हवं तसं यश आलं नाही किंवा आपल्याला बिलकुलच यश आलं नाही, आपल्याला मुख्य परीक्षेपर्यंत जाताच आलं नाही किंवा मुलाखतीपर्यंत जाताच आलं नाही, तर आपण काय करणार आहोत? तर तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार रुळू लागला की आपण स्वतःच्या करिअरला एक भरभक्कम जोड दिली पाहिजे आपल्या शिक्षणामार्फत, जेणेकरून आपला एक फॉलबॅक प्लॅन किंवा बॅकअप प्लॅन तयार असेल. मग मी तोपर्यंत माझं जेव्हा इंजिनिअरिंग झालं तेव्हा मी कारण स्पर्धा परीक्षेचा माझा एक कल होताच तेव्हा, त्यामुळे इतर स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ मी MBA साठी जी एंट्रन्स दिली त्यामध्ये सुद्धा मला चांगलं यश मिळालं आणि मी सिडनम मुंबईमध्ये जे आहे राज्य शासनाने जे एकमेव MBA कॉलेज चालवलं आहे त्याच्यामध्ये मला ऍडमिशन मिळाली. तर मग मी तिथे ऍडमिशन घेतली आणि तिथून आणि तो कोर्स करायला लागलो, MBA मार्केटिंग कोर्स करायला लागलो. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक योगायोग असा घडला की त्या सिडनम मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर करत असताना मी ज्या वसतिगृहात राहायचो, शासकीय वसतिगृहामध्ये राहायचो, त्या वसतिगृहामध्ये महाराष्ट्र शासनाच्या स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स SIC चे सुद्धा विद्यार्थी तिथे राहायचे. तर त्या अनुषंगाने मला त्यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली आणि एक ज्याला म्हणतात एक इनर पर्स्पेक्टिव्ह असा मला त्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं मिळाला आणि त्यातले बरेचसे माझे चांगले मित्र पण झाले. मग तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की आता या परीक्षेमध्ये जर आपल्याला यश पाहिजे असेल तर आपल्याला विषयाची निवड चांगली होणे फार गरजेची आहे. तर कारण मला ठाऊक आहे म्हणजे आपण बऱ्याचदा जेव्हा UPSC MPSC तत्सम परीक्षा स्पर्धा परीक्षांच्या बद्दलचा विचार करायला लागतो त्यावेळेस विषय निवड यामध्ये कितीतरी आपला वेळ जात असतो. म्हणजे नक्की विषय कोणता घ्यावा. मी इंजिनिअरिंग होतो तर साहजिकच तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला वाटावं की मी इंजिनिअरिंग सब्जेक्ट घ्यावा, कारण UPSC मध्ये इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहेत. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच केलं होतं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट देखील UPSC मध्ये आहे. नंतर मी MBA केलं होतं, मॅनेजमेंट हा देखील सब्जेक्ट आहे. तर नॅचरल चॉईस वॉज मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट.
पण मी तसं काही केलं नाही. मी एक MBA करत असताना एक अवांतर वाचनाची एक सवय लावली. अवांतर वाचनामध्ये मग मी प्रत्येक विषयाचे काही बेसिक 1-2 पुस्तकं जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, मग ते अगदी 11वी-12वीचे का असेना, ते घेतले आणि ते वाचून काढलेत. उदाहरणार्थ मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल वाचलं, पॉलिटिकल सायन्स बद्दल वाचलं, हिस्ट्री मला आधीपासून माहिती होतं की मी हिस्ट्रीमध्ये पक्का नाहीये. माझा काही तिथे ठाव लागणार नाही, त्यामुळे मी हिस्ट्री एक विषय निगेटिव्ह लिस्टमध्येच टाकला होता, तो विषय घेतला नाही. मग असं करत करत मी भूगोलावर आलो, म्हणजे जॉग्रफी हा विषय निवडला. तर जॉग्रफी हा विषय निवडल्यावर त्यावेळेस आम्हाला 2 विषय निवडावे लागायचे. तर दुसरा विषय कोणता तरी घ्यावा असा हा परत विचार होताच, म्हणजे 2 विषय निवडायचे होते. मग जॉग्रफी घेतल्यानंतर मी विचार केला आपण एक इकॉनॉमिक्स घ्यावा, आणि इकॉनॉमिक्स वॉज माय वन ऑफ द फेवरेट सब्जेक्ट्स ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. तर इकॉनॉमिक्स बद्दल मी वाचलं, पण इकॉनॉमिक्स बद्दल मला तो कॉन्फिडन्स आला नाही. मग मग मी हा विचार केला की उर्वरित सब्जेक्ट पैकी, कारण माझं जे शिक्षण झालं होतं ते मराठी माध्यमातूनच होतं, तर मराठी साहित्य का नाही घेऊ. मग मी मराठी साहित्याचे काही मूलभूत पुस्तकं वाचलीत, म्हणजे अगदी अगदी बेसिक पुस्तकं वाचलीत, आणि त्याच्यावर विचार केला की मला ह्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर याच्यावर लिहिता येईल का. आणि ते जेव्हा मला हा कॉन्फिडन्स आला, जेव्हा मला हा आत्मविश्वास आला की मी याच्यावर काही लिहू शकेल, तेव्हा मी मराठी साहित्य हा विषय निवडला. तर असे म्हणजे पूर्ण माझं जे 2 वर्ष म्हणा MBAचे ते ह्या विषय निवडीमध्येच गेले. नंतलेस पण याच्या व्यतिरिक्त माझा काही अभ्यास झाला नव्हता. म्हणजे जरी माझा विचार होता स्पर्धा परीक्षा द्यायचा, तरी माझा बाकी काही अभ्यास झाला नव्हता. नंतर मला कॅम्पसमध्ये जॉब लागला. मग मी विचार केला जॉब करता करता आपण अभ्यास करूया. पण 1 वर्ष तसा प्रयत्न केला, पण माझं काही अभ्यास होऊ शकला नाही. म्हणजे अगदीच म्हणजे आय वॉज disappointed by my own performance in terms of reading and in terms of reading the number of pages असं म्हणूया आपण. तर मग मी विचार केला की नाही, आता दिस इज हाय टाइम. जर आपण आपल्याला खरंच उडी घ्यायची असेल स्पर्धा परीक्षेच्या या चक्रव्यूहामध्ये, तर आपल्याला सर्व झोकून द्यायला पाहिजे. म्हणून मी त्यानंतर माझा जो चांगला जॉब चालू होता मुंबईमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तो मी सोडला, रिझाईन केलं आणि मी UPSCच्या तयारीला लागलो. मग ही थोडी क्लॅरिटी यायला लागली मला की काय विषय कुठं आहे, कसा आहे, त्याचा कितपत जनरल स्टडीज मध्ये म्हणा किंवा आपल्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये म्हणा कितपत फायदा होतो, हे सगळं मला उमगायला लागलं. मग असं करत मी पहिला अटेम्प्ट दिला. त्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी म्हणजे अगदी पूर्व परीक्षा संपली आणि मी एक्झाम हॉल मधून बाहेर आलो, तेव्हाच मला माझा रिझल्ट माहिती होता की मी याच्यामध्ये फेल होणार आहे. मग जसं मी बाहेर आलो तेव्हाच ठरवलं की आता पुढचा अटेम्प्ट हा सोडायचा नाही, आणि मी थेट मराठी साहित्याच्या मागे लागलो, कारण मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तो बेस्ट टाइम होता. तर मग मी मराठी साहित्याचा सखोल अभ्यास केला. पुढचे अगदी 4-5 महिने त्याला पूर्ण डिव्होट केले आणि मराठी साहित्याचा पाया एक तयार करून घेतला. त्यानंतर मी SISC ची परीक्षा दिली. SISC मध्ये ऍडमिशनसाठी परीक्षा दिली आणि त्यात माझा नंबर पण लागला. तर SISC मध्ये गेल्यावर म्हणजे असं म्हणावं लागेल की जसा माझा खरा अभ्यास जो आहे तो SISC च्या लायब्ररीमध्ये झाला. म्हणजे तिथे आमची परीक्षा मे मध्ये होती, मे मध्ये पूर्व परीक्षा होती, आणि माझी पहिली रिव्हिजन ही 1 मार्च पासून सुरू झाली होती. म्हणजे असा माझा तो म्हणजे तेव्हा प्लॅनिंगही व्यवस्थित झालं आणि आमचा ग्रुपही चांगला होता, आणि असा तिथे मला एक स्फूर्ती मिळाली आणि तो अभ्यास केला. नॅचरली मी पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षेला गेलो. मुख्य परीक्षेतही मला खूप चांगलं करण्याची एक उमेद होती, पण मी ती काय म्हणजे जेव्हा परीक्षेचा रिझल्ट लागला तेव्हा मी फेल झालो आणि
रिझल्ट लागल्यावर म्हणजे जेव्हा मार्क्स कळले मुख्य परीक्षेचे, तेव्हा मला अजून जाणवलं की अरे आपण खूपच काहीतरी चुकलोय. म्हणजे पूर्ण नियोजनामध्ये म्हणा किंवा आन्सर रायटिंग मध्ये म्हणा, आपण एक कुठेतरी खूप मोठी एक पोकळी आहे जी आपल्याला भरावी लागणार आहे. मग त्या हिशोबाने मी त्या पुढचा अटेम्प्ट सुरू केला, म्हणजे त्या सबसिक्वेंट अटेम्प्ट सुरू केला. आणि जेव्हा मी युपीएससी ची तयारी करायला लागलो होतो, तेव्हा मी ठरवलं होतं की मी स्वतःला 3 अटेम्प्ट देईल. म्हणजे जरी आमच्या वेळेस चार अटेम्प्ट होते आणि ओबीसीना 7 अटेम्प्ट होते, तरी मी ठरवलं की मी फक्त 3 अटेम्प्ट देईल. झालं तर ठीक, नाहीतर आपलं पूर्वीच्या मार्गे जाऊन कुठेतरी नोकरी पकडावी, कारण वर्क एक्सपिरियन्स होताच. तर नोकरी मिळवणं काही कठीण नव्हतं. तर ती नोकरी मिळवावी आणि आपलं आपलं काय ते करावं, म्हणजे बस तेवढंच एक हे करूया, म्हणजे असा माझा एक प्लॅन होता. पण बरोबर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मी पूर्व परीक्षेचा पास झालो, मुख्य परीक्षा झालो आणि इंटरव्ह्यूचा पण कॉल आला. इंटरव्ह्यू बद्दल मी नंतर सविस्तर बोलेलच. इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागला आणि इंटरव्ह्यूचा म्हणजे फायनल रिझल्ट लागला आणि त्यात यादीमध्ये माझं नाव आलं. तर आता मला परत परीक्षा देणे काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मी फॉर्म तर भरलाच होता, पण म्हणलं आता जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण परत परीक्षा देऊया. तर मला माहिती नाही आपल्यापैकी किती विद्यार्थ्यांना, किती एस्पिरंट्सला हे माहिती आहे की युपीएससीने पूर्ण युपीएससीच्या हिस्ट्रीमध्ये फक्त एकदाच आपली सिव्हिल सर्व्हिसेस मेन्सची जी एस्पिरंट म्हणजे सक्सेसफुल उमेदवारांची जी यशस्वी उमेदवारांची जी यादी लावतात, त्याच्यामध्ये एकदाच बदल केलेला आहे. तो बदल नेमका माझ्या वेळेस झाला आणि त्यातून मी बाहेर पडलो. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, 1 महिना मी युपीएससीच्या यादीमध्ये होतो आणि त्यानंतर मी बाहेर फेकलो गेलो होतो. आता पहिले तर हे न कळण्यासारखं होतं की हे असं का होतंय, हे काय झालं, म्हणजे कळायला काही मार्ग शिल्लक नव्हता. बट एनिवे, ते काही देर वॉज सम कोर्ट केस, त्याच्या अनुषंगाने युपीएससीने निर्णय घेतला होता आणि लिस्ट रिवाइज केली होती. सो माझ्याकडे आता ऑप्शन हाच होता की बाकीच्या एक्झाम देणे आणि जी एक्झाम मी दिलेली आहे त्याच्यामध्ये परत चांगली तयारी करून परत पुढचा देणे. सो मी बाकीच्या पण एक्झाम द्यायला लागलो. बाकीच्या एक्झाम म्हणजे आता उदाहरणार्थ मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जेव्हा जॉब केला होता, तो मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये गेला होता, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीमध्ये. सो माय नॅचरल चॉईस वॉज टू अपिअर फॉर द insurance company jobs in public sector, for example. So I thought ki let me try those if I want to try more for UPSC. कारण तेव्हा अचानकपणे जॉब मार्केट असं झालं होतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब मिळणं इतकं सोपं नव्हतं आणि जे जॉब मिळत होते ते अगदीच म्हणजे ज्या लेवलला मी होतो त्या लेवलपेक्षा फारच खालच्या स्तराचे ते मला रिम्युनरेशन देत होते. ते मला पटत नव्हतं. म्हणून मी त्यांना थॉट की आय विल स्ट्रगल फॉर अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आणि माझं जे अधिष्ठान युपीएससी ची परीक्षेचे प्रिपरेशन करताना झालं होतं ते माझ्याकडे होतच. म्हणजे त्याच्या जोरावर मी इतर एक्झाम क्रॅक करू शकेल हा मला एक विश्वास होताच. तर असं करत करत ज्या वेळेस मला फायनल सिलेक्शन झालं माझं नंतरच्या सबसिक्वेंट अटेम्प्ट्स मध्ये, तेव्हा माझ्याकडे टोटल 4 जॉब हातात होते. फॉर एक्झाम्पल एक होता युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा, नंतर होता युनायटेड बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरचा आणि LIC मध्ये AAOचा. AAO पण ही एक तिथली क्लास 1 ऑफिसरची पोस्ट आहे. तर मी ऑलरेडी LIC जॉईन केलं होतं आणि तेव्हा माझा युपीएससीचा पण रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये पण माझं सिलेक्शन झालं. सो असं जेव्हा म्हणजे सांगायचा मुद्दा हा की एक युपीएससीचं प्रिपरेशन करताना आपल्याला केवळ युपीएससी मध्ये सक्सेस होणं न होणं हा एक मुद्दा असतो, पण जे अधिष्ठान युपीएससीचं प्रिपरेशन आपल्याला घालून देते ते एक ते अनन्यसाधारण असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बरंच काय काय आपल्याला नंतर मिळू शकतं, जे मिळतं पण, आणि नंतर त्याचे जे फायदे असतात ते पण खूप असतात. तर अशामुळे मला एक सिक्युरिटी होती की ऍटलिस्ट मी जॉब तरी करून एक सुदृढ करिअर मला मिळू शकेल. तर
फायनली मी आय चोज इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस. आणि इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस जॉईन केल्यावर सर्वप्रथम मला तर हे माहिती नव्हतं की ही सर्व्हिस काय आहे, या सर्व्हिसचे पोस्टिंग कुठे असतं, काय म्हणजे काही ठाऊक नव्हतं. जनरली आपण जेव्हा युपीएससीचा डॅफ भरतो तेव्हा पहिले 2-4 तर आपल्याला ऑप्शन्स माहिती असतात, त्याच्यामध्ये आपण ते खूप विचार करून भरतो आणि नंतरचे पुढचे जसे जमतील तसे कोणाला विचारलं, नाही विचारलं असं करत आपण ते ऑप्शन्स भरत असतो. तर त्यामुळे आपल्याला त्या सर्व्हिस बद्दल इन डेप्थ माहिती नसतं त्याच्यामध्ये काय आहे. पण एक गोष्ट मला इथे नमूद करायची वाटते की युपीएससी मध्ये सिलेक्ट झाल्यावर तुम्ही कोणती पण सर्व्हिस तुम्हाला मिळाल्यावर त्या सर्व्हिस मध्ये तुम्ही टॉप 3% मध्ये असतात. म्हणजे त्या सर्व्हिसचं जे स्ट्रक्चर आहे, ती जी पूर्ण हायरार्की आहे त्याच्यामधल्या टॉप 3% मध्ये तुम्ही असतात. म्हणजे त्यामुळे ती फार एक महत्वाची आणि एक काय म्हणतात, people dream for such kind of position in those respective verticals of services. सो कोणती पण सर्व्हिस ही वाईट नसते किंवा कोणती पण सर्व्हिस ही कमी नसते. ती त्याच्या त्याच्या याच्यामध्ये ती सर्वोत्तमच असते. तर जेव्हा ही सर्व्हिसमध्ये लागलो तेव्हा मला सर्वात पहिल्यांदा आय स्टील रिमेंबर पहिल्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये बसलो ट्रेनिंग संपल्यावर, तेव्हा माझ्या ऑफिसचे 2 सबऑर्डिनेट्स आले आणि म्हणे, सर अमुक अमुक आपल्याला ही फाईल करायची आहे, तमुक तमुक आपल्याला करायचं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं मला काहीच कळलं नव्हतं. त्यांना म्हटलं, तुम्ही काम करा, तुम्ही सगळं ठेवून जा माझ्याकडे, मला वाचू द्या आणि मी तुम्हाला बोलवतो. तर तेव्हा मग मला एक कळलं की करिअर थ्रू युपीएससी इज अ कॉन्स्टंट लर्निंग. म्हणजे त्याच्यामध्ये असं तुम्हाला म्हणजे दॅट इज नॉट अ एंड इन इट सेल्फ, बट दॅट इज अ मीन्स टू एन एंड, है ना. तर तुम्हाला ते शिकणं हे तुमच्या अंगी असायलाच पाहिजे असतं. तुम्ही त्या सर्व्हिसमध्ये जाल, तिथले नियम, तिथले रूल पोझिशन, तिथली रिस्पॉन्सिबिलिटी यासाठी, कारण अल्टिमेटली आपण जे स्वप्न घेऊन सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतो की आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, आपल्याला एक कसा निर्माण करायचा आहे आपल्या समाजामध्ये. तर ह्या दृष्टीने कोणत्याही सर्व्हिसमध्ये तुम्ही गेलात तर एक गोष्ट ध्यानात अशी ठेवावी लागेल की इट इन्व्हॉल्व्स कॉन्स्टंट स्ट्रगल, नॉट इन टर्म्स ऑफ anything else, but in terms of learning new things, in terms of learning new procedures, in terms of many other challenges that you might have to face. So more or less हा माझा एक ब्रॉड व्ह्यू याच्याबद्दल आहे. आणि मुख्य म्हणजे मला हे सांगायचं आहे की युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा मधून जे आपण करिअरचं जे स्वप्न बघतो, दॅट इज वन ऑफ द ऑप्शन्स ऑफ द करिअर्स दॅट आर अवेलेबल टू अस. म्हणजे काय, आपण बऱ्याचदा मी असं बघितलंय की माझ्यासोबतचे काही ऍस्पिरंट्स म्हणजे त्यांचं असं होतं की युपीएससी नाही तर काहीच नाही. म्हणजे त्याला म्हणतात ना की पुटिंग ऑल युअर एग्स इन वन बास्केट, असं त्यांनी केलं होतं. म्हणजे ते नाही तर काहीच नाही. आणि युपीएससी इटसेल्फ इज व्हेरी काय म्हणतात, द नेचर ऑफ द एक्झाम इज सो दॅट की यू हॅव टू बी बेस्ट ऑन मेनी फ्रंट्स. म्हणजे तुमचे काय, जर पत्ते खेळले तर सगळे एक्के यायला पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन होतं ना. तर आता तो त्याच्यासाठी मेहनत खूप असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जे युपीएससीचं सिलेक्शन होतं, आता उदाहरणार्थ बऱ्याच न्यूजपेपरमध्ये किंवा बऱ्याच मुलाखतीमध्ये मी पण बघत असतो की ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी हा युपीएससी मध्ये चमकला, हे आपण साधारणतः एक मथळा असतो न्यूजपेपर मधला. त्यामुळे काय होतं, बरेचसे ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी म्हणा, ते असं म्हणतात की दिस इज वन ऑफ द प्री क्वालिफिकेशन. पण असं नाहीये. म्हणजे कोणी विद्यार्थी ग्रामीण भागातून येऊ असू देत किंवा तो केवळ ग्रॅज्युएशन करून सक्सेसफुल असू देत, ह्याच्यामध्ये एक साम्य हे असतं जे बरेचदा सांगितलं जात नाही, ते म्हणजे त्यांची अपार मेहनत असते याच्यामध्ये. म्हणजे युपीएससी हे कधीच म्हणत नाही की तुमचं शिक्षण काय किंवा तुम्ही कुठून आला आहात त्यामुळे तुम्हाला
याच्यामध्ये जास्त नंबर मिळणार आहेत वगैरे असं काही नसतं. त्याच्यामध्ये तुमची मेहनत किती आहे, दॅट इज व्हॉट ऑल इट मॅटर्स. आणि त्याच्यावर आपला फोकस पाहिजे. तो आपला फोकस नसला, तो आपला फोकस नसून बऱ्याचदा तो इतर गोष्टींकडेच असतो. तर तसं न करता एकदम एकदम फोकस राहून जर अभ्यास केला तर युपीएससी मध्ये सक्सेस मिळू शकतो. आणि माझ्या मते जगातल्या कोणत्याही परीक्षेमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर 3च गोष्टी कराव्या लागतात. एक तर म्हणजे त्या परीक्षेचं स्वरूप काय, त्याचं सिलेबस काय हे आपल्याला नीट बघितलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ युपीएससीचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला शब्द पाठ पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादं न्यूजपेपर आर्टिकल वाचता किंवा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तर तुम्हाला आपल्या सिलेबस मधल्या गोष्टीशी त्या वाचनाला रिलेट करता यायला पाहिजे. ठीक आहे. सो पहिली गोष्ट झाली त्या परीक्षेचं स्वरूप, त्या परीक्षेचा सिलेबस. दुसरी गोष्ट, त्या परीक्षेचे जे पूर्वीचे पेपर्स आहेत किंवा पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत किंवा त्याचं जे पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचं, ते त्याच्यावर तुमची पकड पाहिजे. म्हणजे आपला जो अभ्यास आहे तो त्या हिशोबानेच व्हायला पाहिजे. आमच्या वेळेस आय रिमेंबर आम्हाला 2 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये 2 प्रश्न कंपल्सरी असायचे आणि त्या टिपा असायच्या. म्हणजे त्या 20 मार्क्सच्या 4 इच अशा, म्हणजे असे 2 प्रश्न ते आम्हाला असायचे. तर म्हणजे माझं कॅल्क्युलेशन असं होतं की आपली 10 मिनिटामध्ये एक टीप संपली पाहिजे. अशा कॅल्क्युलेशननेच हा अभ्यास करायला पाहिजे. आता हे कधी करणार आपण, कधी जमेल आपल्याला, तर पूर्वीचे क्वेश्चन पेपर बघून. तर हे एक बघायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा हा आहे, हे 2 गोष्टी झाल्यात. आणि तिसरा आणि फायनल हे की आपल्या आधी ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांचा अनुभव. उदाहरणार्थ आपली ही जी चर्चा आता होते आहे, ही चर्चा हे याच एक हा जो तिसरा मुद्दा आहे हाच तुम्ही बेसिकली अनुभवता आहात असं मी म्हणेल. की आपल्या आधी ज्यांनी जी परीक्षा दिली आहे त्यांचे काय अनुभव आहेत, त्यांनी कसं सक्सेस मिळवलं किंवा त्यांना काय डिफिकल्टी झाल्या, त्यांनी त्या कशा ओव्हरकम केल्यात, हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. तर माझं इनफॅक्ट महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राला ही एक विनंती ही आहे माझी की केवळ युपीएससी मध्ये माझ्यासारखे जे सक्सेसफुल विद्यार्थी आहेत, एस्पिरंट्स आहेत, त्यांचं संभाषण मराठी तरुणांसाठी केवळ त्यांचं संभाषण न ठेवता जे युपीएससीचा तयारी करून सक्सेसफुल नाही झाले तरी ते आज एका चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगल्या पोझिशनवर आहेत, चांगलं करिअर करतायत, त्यांची सुद्धा मुलाखत किंवा त्यांचं सुद्धा एक इंटरॅक्शन आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की त्यांनी ज्या चुका केल्या म्हणा किंवा त्यांनी जे काही जे केलं नाही म्हणा किंवा जे केलं आणि जे चुकले हे पण एक आपल्याला कळेल, नवीन विद्यार्थ्यांना, नवीन ऍस्पिरंट्सला कळेल आणि त्यामुळे एक चांगला पर्स्पेक्टिव्ह तयार होऊ शकेल. सो दिस इज माय रिक्वेस्ट टू MITSC की थोडंसं याच्यावर पण विचार करून जर करता आलं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तर ते खूप चांगलं होईल. आणि नक्कीच सर, आपलं जे सजेशन आहे त्याच्यावर निश्चितपणे विचार करून आपण त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करूया. तर अतिशय चांगलं एक मत तुम्ही व्यक्त केलेलं आहे ज्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो असं वाटतं. सर प्लीज आपण कंटिन्यू करा. थँक्यू. आता मी थोडं मी आता माझं फार जे बोलणं झालं ते फार ब्रॉड झालं, म्हणजे इट वॉज व्हेरी मायक्रो व्ह्यू. आता मायक्रो व्ह्यूवर जर आपण गेलो तर मी 3 टप्प्यांबद्दल बोलेल. म्हणजे युपीएससीच्या पूर्व परीक्षेबद्दल, मुख्य परीक्षेबद्दल आणि मुलाखतीबद्दल बोलेल. जर आपल्याला पूर्व परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर इट इज व्हेरी एक्सटेन्सिव्ह इन द सेन्स, म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती पाहिजे. पण हे सगळं माहिती असताना एक त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आणि जी खूप हेल्पिंग गोष्ट असते, म्हणजे विच शुड बूस्ट युअर कॉन्फिडन्स, इज दॅट की तुम्हाला जे पण प्रश्न विचारले जातात मुख्य पूर्व परीक्षेमध्ये, प्रिलिम्समध्ये, त्याचं उत्तर तुमच्या समोर असतं. म्हणजे काय की तुम्ही एक पुस्तक वाचलंय, त्याच्यामध्ये समजा 1000 फॅक्ट्स आहेत. त्या फॅक्ट्स
त्यापैकी काही फॅक्ट्स तुम्हाला विचारले पूर्व परीक्षेमध्ये, तर ते तुम्हाला तिथे रिकॉल करता यायला पाहिजे, है ना. तर हे रिकॉल करणं अगदी सोपं असतं जर तुम्हाला ते आन्सर समोर असेल. इनफॅक्ट आन्सर तिथे समोर असतात, राईट. त्यामुळे तिथून घाबरून जायचं काही कारण नसतं. आपल्याला ते आन्सर आहेत, फक्त आपल्याला तिथे काय थोडंसं तल्लख राहावं लागतं, म्हणजे थोडंसं शार्प राहावं लागतं. म्हणजे आपल्याला माझे काही मित्राचं एक उदाहरण सांगतो. त्याने ही इज अ व्हेरी ब्रिलियंट ऑफिसर, ही इज इन सर्व्हिस. त्याने पूर्व परीक्षेची तयारी केली, खूप खूप जोरात तयारी केली, म्हणजे अगदी त्याला म्हणतात ना तोडफोड तयारी केली. आणि जेव्हा आन्सर डार्कन करायची वेळ येते तेव्हा आपण बघताना एखादं सोडतो किंवा मी या प्रश्नावर परत येईल. ही वेंट टू द नेक्स्ट क्वेश्चन अँड केप्ट ऑन आन्सरिंग द अर्लियर क्वेश्चन. म्हणजे त्याची सगळी गडबड झाली. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर तो 9व्याला लिहित होता, आणि असं करत त्याला जेव्हा शेवटच्या प्रश्नाला गेला तेव्हा कळलं, अरे आपली काहीतरी गडबड झाली, आणि तेव्हा वेळ संपली होती. आणि असं करून त्याने ही लॉस्ट हिज अटेम्प्ट, त्यावेळेसचा अटेम्प्ट त्याने लूज केला. तर असं होऊ न देणे हे एक आपल्या एक ध्यानीमनी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट मुख्य परीक्षेबद्दल. आता मुख्य परीक्षा नावामध्येच मुख्यपणा आहे, म्हणजे ना मेन आहेत एक्झाम, राईट. तर या मेन मध्ये काय आहे, तुम्ही तुमचे फॅक्ट्स तुम्ही क्लिअर करून तुम्ही आता एका चिंचोळ्या भागामध्ये आलात. त्याच्यामध्ये आधी समजा तुम्ही लाखांमध्ये कॉम्पिट करत असाल, तर आता तुम्ही हजारामध्ये कॉम्पिट करतात. तर आता याच्यामध्ये मी बऱ्याचदा जे नवीन ऍस्पिरंट मला विचारायला येतात की आम्ही कोणता विषय घेऊ, आम्ही काय करू, आम्ही कसं हे करू, तर मी त्यांना एक सांगतो की बाबा रे, मला तुझं सगळ्यात आवडलेलं पुस्तक सांग. मग मला रिसेंटली एक जण भेटला, तो म्हणाला की माझं सगळ्यात आवडतं पुस्तक दा विंची कोड आहे म्हणे. म्हणलं ठीक आहे, बरं तुला दा विंची कोड आवडलं? म्हणलं व्हेरी नाईस. तुला लिहिता येईल का म्हणलं ते पुस्तक? मग तो उडाला. तो म्हणे नाही. म्हणलं त्याच्याबद्दल लिहिता येईल का? तो म्हणे माहिती नाही. मग मुद्दा हा आहे की आपण जे वाचतो ते आपण परीक्षेच्या हेतूनेच आपल्याला वाचायचं असतं. मग त्या परीक्षेच्या हेतूने जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला लिहिता येतं का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही विषय निवडीच्या वेळेस सुद्धा हा मुद्दा लक्षात घेऊन आपला विषय निवडा. त्या विषयाचं बेसिक नॉलेज, बेसिक इन्फॉर्मेशन असलेलं पुस्तक वाचलं आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे लिहून काढायचं. मग ते लिहून काढायचं. आता कसं, ही जर सवय लागली तर ते लिहिणं आपलं मुद्देसूद होतंय का, ते वेळेत होतंय का, ते शब्दसंख्यांच्या मर्यादेत होतंय का, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला नंतर करता येईल. पण मुळातच जर आपल्याला लिहिता नाही आलं तर आपल्याला आवश्यक असलेलं, आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळणं शक्य नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता सध्याचा जर कल बघितला, मुख्य परीक्षेचा जर सध्याचा कल बघितला, तर तुम्हाला प्रश्न पण तसेच येतात. म्हणजे फारच ब्रॉड प्रकारचे प्रश्न येतात, म्हणजे अगदी जनरल प्रकारचे प्रश्न येतात, आणि त्याच्यावर यू हॅव टू राईट 150 वर्ड्स, 200 वर्ड्स. मग अशा वेळेस जर आपल्याला आपली तयारी जर त्या हिशोबाने नसेल तर आपल्याला तिथे तोंडघशी पडावं लागतं. तर यासाठी यासाठी तुमचा खूप सराव हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे जेवढा पूर्व परीक्षेला नाही त्यापेक्षा जास्त मुख्य परीक्षेला सराव महत्वाचा आहे. मुख्य परीक्षेमध्ये अजून एक महत्वाचा पेपर जो असतो तो असतो एसेचा. एसे रायटिंगचा जर तुम्ही आता या वेळेस गेल्या वर्षीचे जर पेपर बघितले तर ऑल द टॉपिक्स वर ऍबस्ट्रॅक्ट टॉपिक्स. म्हणजे कोणतं एक स्टेटमेंट घ्यायचं आणि त्याच्यावर एसे लिहा, जणू असंच तुम्हाला विचारलं होतं. तर माझा तुम्हाला काय सल्ला आहे की तुम्ही आता समजा एखादा टॉपिक उचलला, त्याच्यावर एसे लिहिला, आणि समजा तुमचं कोणी टीचर असेल, विद्यालयातलं कोणी शिक्षक असेल किंवा तुमचे सिनियर असतील, त्या सगळ्या लोकांना, त्या सगळ्या गाईडला तुम्ही हा तुमचा एसे जो आहे तो दाखवा. प्रत्येकाकडनं तुम्हाला एक वेगळं इनपुट येईल, आणि तो इनपुट तुमची जी लेखन शैली आहे ती वधारेल, है ना. तर असं केलं तर म्हणजे दिस इज वन अप्रोच. आणि दुसरा एक काय म्हणतात, शिस्तबद्धतेचा जो अप्रोच एक असायला पाहिजे याच्यामध्ये एसे रायटिंग मध्ये, तो हा की आठवड्याभरात कमीत कमी 2 एसे लिहिले पाहिजे. म्हणजे आजपासून तुमचे जर मुख्य परीक्षेला समजा
15 किंवा 20 आठवडे राहिले असतील तर 20 आठवड्याचे 40 एसे माझे तयार पाहिजे 20व्या आठवड्याला. म्हणजे असं असेल तरच म्हणजे दॅट इज द सिन्सिअरिटी यू शुड हॅव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॉकिंग ऑफ सिन्सिअरिटी, आपण सगळ्यांनी 10वी पास केलेली आहे. 10वी मध्ये आपण किती सिन्सिअर होतो, म्हणजे शाळेत अगदी नियमितपणे जाणे किंवा गृहपाठ करणे, घरी येऊन त्याचा सराव करणे, ह्या प्रकारची जी शिस्तबद्धता आहे ना, 10th लेवल डिसिप्लिन शुड बी देअर फॉर क्लिअरिंग युपीएससी. दिस इज माय वन लाइनर फॉर दिस सेशन. है ना, जर ही 10th लेवलची डिसिप्लिन जर असेल तर मग काही युपीएससी कठीण नाही. ठीक आहे. आणि आता आपण येऊया याच्याकडे, मुलाखतीकडे. तर मी 2 वेळा मुलाखती दिल्या आणि दोघं वेळेसचा माझा हा अनुभव होता की मुलाखतीमधले प्रश्न जे असतात ते अत्यंत मूलभूत असतात. म्हणजे अगदीच बेसिक प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे उदाहरणार्थ, ज्यावेळेस मी परीक्षा पास झालो त्यावेळेस मी LIC मध्ये चेन्नईला जॉब करत होतो. तो ऑब्व्हियसली मला असं वाटतच होतं की मला हा प्रश्न विचारला जाईल माझ्या हॉबीबद्दल. माझी हॉबी वॉचिंग मराठी ड्रामाज होती. तर मी मराठी ड्रामाज तेव्हा युट्यूब वर बरेच मराठी ड्रामा आले होते, ते बघितले होते. मग मी सहज विचार केला की मी बाहेर जाऊनही चेन्नईमध्ये जे ड्रामा थिएटर आहे त्याच्यामध्ये पण मी एक इंग्लिश ड्रामा बघून आलो होतो. मराठी बघण्याचा काही संबंध नव्हता. आणि माझं सुरुवातच याच्याने झाली की हाऊ कॅन यू वॉच मराठी ड्रामाज इन चेन्नई. म्हणलं, नो सर, आय डिडंट वॉच मराठी ड्रामाज इन चेन्नई, बट आय वॉच इंग्लिश ड्रामा देअर. मग त्याच्याबद्दल विचारलं की तू कोणता वाचलास, त्याचा काय प्लॉट होता, तुला काय आवडलं, तू त्याच्यातून काय शिकलास, आणि महाराष्ट्रातले ड्रामा आणि तामिळनाडू मधले ड्रामा याच्यामध्ये तुला काय अंतर जाणवतं. हे असे अगदी मूलभूत प्रश्न मला तेव्हा विचारले गेले. तर सांगायचा मुद्दा हा की इंटरव्ह्यू मध्ये देखील आपल्याला अत्यंत मूलभूत प्रकारचे प्रश्न विचारले जातात. फक्त आपल्याला तिथे कॉन्फिडन्स ठेवण्याची गरज असते. आणि बऱ्याचदा मला हे पण विचारलं जातं की आपला जो इंटरव्ह्यूचं जे मीडियम ऑफ आन्सर, ते आपण काय ठेवावं, म्हणजे इंग्लिश ठेवावं, हिंदी, मराठी ठेवावं, किंवा काय ठेवावं. फॉर एक्झाम्पल, माझे काही मित्र इंजिनिअरिंग असून सुद्धा त्यांनी मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा दिली होती. तर नॅचरली त्यांचं जर इंटरव्ह्यूचं जे माध्यम होतं ते मराठी होतं. तर बिईंग इंजिनियर, ही वॉज एक्सपेक्टेड टू स्पीक इन इंग्लिश. म्हणजे त्याचं सुरुवातच इंग्रजीमधनं झाली आणि मराठीचा काही, म्हणजे नोबडी आस्क्ड हिम टू आन्सर इन मराठी बेसिकली. तर त्यामुळे त्याचा काही बाऊ करून घेऊ नये. आणि आपलं इंग्लिश कसं आहे, म्हणजे माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही त्यामुळे मला काही एवढं कॉन्फिडंट वाटत नाही, असे बरेच जण म्हणतात. पण त्याचा काही संबंध नसतो. आपण जर आपल्या आन्सरशी जर आपण प्रामाणिक आहोत तर भाषा काहीही मॅटर करत नाही. इथे तुमचे बेसिक एटिकेट्स मॅटर करतात. म्हणजे तुम्ही आन्सर देताना तुम्ही किती पोलाइटली देता आहात, किंवा आपले काय मुद्दे मांडतात, काय आपला इनर पर्स्पेक्टिव्ह मांडतात, हे अशा गोष्टी तिथे मॅटर करतात. फॉर एक्झाम्पल, मला पहिल्या इंटरव्ह्यूला विचारलं होतं की तू बाबा इतकं सगळं शिकला आहेस, जॉब केला आहेस आणि इथे आलास, आणि समजा तू नाही झालास पास त्याच्यामध्ये, तर व्हॉट विल यू डू टू सर्व द सोसायटी. तर मी म्हटलं, सर, I might contribute myself, my efforts to one of the NGOs or something else. But sir, I believe that doing any job sincerely is a service to society. है ना. तर त्यांना हे खूप आवडलं, किंवा म्हणजे हा एक पर्स्पेक्टिव्ह होता जो अशी, म्हणजे कसं आहे की इंटरव्ह्यू म्हणजे तुमच्या आतल्या तुम्हाला म्हणजे ओळखायचं असतं पॅनलला. आणि ते कसं ओळखणार, ते प्रश्न विचारून ओळखणार, है ना. तर या संवादामध्ये, हा प्रश्नोत्तर कमी आणि संवाद जास्त, या संवादामध्ये जर तुम्ही आपले प्रामाणिक उत्तरं दिलीत तर तुम्ही आपले बेस्ट सेल्फ त्यांच्या पुढे ठेवू शकतात, आणि याच्यामध्ये नक्कीच सक्सेस मिळते. तर त्यामुळे हा विचार
भाषेचा विचार किंवा न्यूनगंड न बाळगता एकदम प्रामाणिकपणे आन्सर दिले तर इंटरव्ह्यू मध्ये पण नक्कीच सक्सेस मिळतो. सो हे माझं एक सजेशन राहील तुम्हाला. तर मला असं वाटतं की आता मी थांबावं आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारावं. यशवंतजी, सर नमस्ते. आपल्याला चॅट मध्ये प्रश्न टाकले देतात का सर? बर ठीक आहे, मी बघतो. सर प्लीज प्लीज. What type of mistake should we avoid while preparation? ओके, तर मला वाटतं की what type of mistake, एक मिस्टेक तुम्ही अवॉइड करू शकतात जी म्हणजे लेखनावर बिलकुल भर न देणे. म्हणजे ही खूप ग्रेव्ह मिस्टेक आहे. म्हणजे माझे काही मित्र आहेत अत्यंत हुशार आणि कॅपेबल ऍस्पिरंट्स होते, पण ते सिलेक्ट नाही होऊ शकले कारण त्यांचा लेखनावर भर नव्हता. म्हणजे तुम्ही यू मस्ट हॅव रायटिंग प्रॅक्टिस इन युअर प्रिपरेशन. एंटायर प्लॅन ऑफ प्रिपरेशन शुड हॅव रायटिंग प्रॅक्टिस ॲट इट्स कोअर. कारण अल्टिमेटली तेच असतं की जे मेन एक्झाम मध्ये तुम्हाला मार्क्स देऊ शकतं. सो वन शुड अवॉइडिंग रायटिंग. दॅट इज व्हॉट आय विल से. हाऊ यू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, त्याची गरज नाही अशी एवढी, पण एक बेसिक गोष्ट, बेसिक इंग्लिश जे असतं आपलं ते आपलं चांगलं पाहिजे आणि प्रॅक्टिसच करायला लागेल. म्हणजे आता आपण बेसिकली न्यूनगंड बाळगायचा नाही. इंग्लिश येत नसेल किंवा इंग्लिश आपल्याला जमत नसेल तर त्याचा न्यूनगंड बिलकुल बाळगू नका. जर आपण आपले सहकारी किंवा आपल्यासोबत जे युपीएससी करतायत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत, आपण सर्व एकाच नावेतले असतो हे लक्षात घ्या ना. तर त्यांच्याबरोबर जर आपण प्रॅक्टिस केली तर आपलं इंग्लिश आपोआप सुधरेल आणि त्याच्यावरूनच आपल्याला म्हणजे त्याच्यामधूनच आपल्याला कॉन्फिडन्स येईल. सो दिस इज वन ऑफ द सजेशन दॅट आय वुड गिव्ह. अजून मला विचारलं जात आहे की एनी स्पेसिफिक टिप्स फॉर रेझिंग सेल्फ कॉन्फिडन्स. हो, कसं असतं म्हणजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपल्या मुलाखतीचं एक एक्झाम्पल देतो. मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो तेव्हा पुणे मुंबईमध्ये खूप सारे मॉल्स येत होते, राईट. तेव्हा नाही म्हणलं, पैसे नाही म्हणलं माझ्या खिशामध्ये एवढे. म्हणे तुझं खिशामध्ये पैसे ठेवून गेला. हॅलो, आवाज येतोय माझा? हो. तर म्हणजे मॉलमध्ये जर आपण गेलो फिरायला आणि खिशात पैसे असले तर आपल्याकडे कसा कॉन्फिडन्स असेल म्हणे मॉलकडे, त्या दुकानाकडे बघण्याचा. म्हटलं हो. तर म्हणे युपीएससी प्रिपरेशन किंवा एंटायर प्रिपरेशनचं हेच एक रहस्य आहे म्हणे. तर तुमचं प्रिपरेशन चांगलं असेल ना म्हणे तर तुम्ही कॉन्फिडन्सने त्या पेपरला सामोरे जाल म्हणे. मग ते पर्सनॅलिटी असू दे, ते तुमची मुख्य परीक्षा असू दे, ते तुमची पूर्व परीक्षा असू दे. जर तुमचं प्रिपरेशन चांगलं नसेल तर तुमच्याकडे तो आत्मविश्वासच येणार नाही. सो प्रिपेअरिंग गुड इज अ की टू रेझिंग सेल्फ कॉन्फिडन्स, असं मी म्हणेल. ठीक आहे. हाऊ टू प्रिपेअर फॉर युपीएससी वाईल पर्सुइंग इंजिनिअरिंग, व्हॉट शुड बी अवर स्ट्रॅटेजी. चांगला प्रश्न आहे हा की इंजिनिअरिंग करता करता युपीएससी प्रिपरेशन कसं करावं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इंजिनिअरिंगवर भर द्या बाबांनो.
इंजिनिअरिंग मध्ये चांगले मार्क्स काढा आणि एक सुदृढ बॅकअप साठी तयार राहा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, युपीएससीचं प्रिपरेशन करताना यू कॅन डिसाइड, जसं मी आता सांगितलं की लेखनावर भर द्यायला पाहिजे. तर आपण समजा वाचनाची सवय ठेवली, न्यूजपेपर वाचनाची सवय ठेवली, न्यूजपेपर वाचून आपण त्या न्यूजपेपर मधलं आर्टिकल वाचलं आणि त्याच्याबद्दल लिहित गेलो. म्हणजे अगदी 1000 वर्डचं आर्टिकल असेल तर त्याला 100 वर्ड मध्ये लिहून बस आपल्या डायरीमध्ये ठेवलं. दिस इज ऑल्सो प्रिपरेशन ऑफ युपीएससी, है ना. कारण तुम्ही रायटिंगची प्रॅक्टिस करतात. इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही ते मोठं पुस्तक वाचायला पाहिजे किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पूर्ण पाठ करायला पाहिजे. दिस कुड बी वन स्ट्रॅटेजी, बट आय वुड गो फॉर द अदर वन, की तुम्ही लेखनाची प्रॅक्टिस जनरल वाचनातून करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे तुम्हाला लेखनावर नंतर यू कॅन युअर रायटिंग विल राईट गुड फ्रुट्स इन फ्युचर, है ना. तुम्ही जेव्हा युपीएससीचा अभ्यास करायला लागाल, विषयाचा पर्टिक्युलर अभ्यास करायला लागाल, तेव्हा हीच लेखनाची जी सवय आहे तुम्हाला, ती तुम्हाला फार हँडी होईल, म्हणजे तुमच्या कामा येईल या गोष्टी. ठीक आहे. वेळ सर आपल्याकडं संपत आलेली आहे. हो हो, मला वाटतं मी सगळे आन्सर पण केलेले आहेत. होय होय सर, होय. अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण केलं आणि त्याच्या दोन्ही बाजू मांडल्या सर आपण. म्हणजे यस यू कॅन डू पेक्षा महत्वाचं की तुझ्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि अभ्यास करत असतानाची जी बाजू आहे की त्याचा उपयोग इतर कामासाठी देखील होऊ शकतो. चांगलं लाईफ जगण्यासाठी हे प्रिपरेशन पाहिजे, स्टडी पाहिजे, हे जे आपण मार्गदर्शन केलं ते फार महत्वाचं आहे. आपण आज दिलेलं जे सजेशन आहे की जे फेल्युअर झालेले लोक आहेत पण चांगल्या पोस्टवर आहेत, परीक्षेमध्ये जरी इथं झाले असते तर त्यांनाही निश्चितपणे आपण बोलवण्याचा प्रयत्न करू, कारण त्यातून एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी मुलांना मिळू शकते. आपलं हे जे मार्गदर्शन होतं त्यासाठी आपल्या करिअर कट्ट्याच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आज उपस्थित सर्व पदाधिकारी, कोऑर्डिनेटर आणि विद्यार्थी यांचे आभार मानतो. थोडीशी वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडंसं थांबतोय. थँक्यू सो मच यशवंतजी, थँक्यू. Thank मी करिअर कट्ट्याच्या उपक्रमाला माझे शुभेच्छा देतो आणि मला इथे आमंत्रण दिल्याबद्दल आणि सर्वांशी संपर्क आणि संवाद साधल्याबद्दल जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद.